जय शिवराय मित्रांनो. 25% अग्रिम आणि अनुदानाविषयक नवीन अपडेट आलेले आहे मित्रांनो. व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आता काल परवा म्हणजे जवळपास 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या इलेक्शनची मतगणना पूर्ण झालेली आहे आणि नवीन सरकार स्थापित होणार आहे. अवघ्या 1 ते 2 दिवसामध्ये शपथविधीचा कार्यक्रम हा पूर्ण होणार आहे आणि जे अगोदर आचारसंहितेपूर्वी जे महाराष्ट्र शासनाने जे निर्णय घेतले होते, जे अनुदान जाहीर केलं होतं, ते अनुदान आता मुख्यमंत्रीपदाची शपथ झाल्याच्या नंतर पूर्ण वाटप करण्याचा निर्धार हे महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. म्हणजे आता अनुदान म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जी अतिवृष्टी झाली ती अशा शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलं होतं आणि त्यातलं त्यात ते अनुदान, अतिवृष्टीचं अनुदान इलेक्शनच्या पूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलं होतं आणि बरेच शेतकरीही या अनुदानापासून वंचित होते, कारण महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू होती. त्यामुळे आता नवीन सरकार स्थापित झाल्याच्या नंतर अतिवृष्टीचे अनुदान आणि 25% पीक विमा हा 2 डिसेंबर रोजी वाटप करण्यात येणार आहे, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. म्हणजे 2 डिसेंबर रोजी बऱ्याच योजनेचे पैसे हे वर्ग होणार आहेत. ही एक तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी होती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.